श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तं पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोले श्री सच्चिदानंद भगवान की, श्रीमद्भागवत महापुराण की जय, सब संतन की जय। श्रीमद्भागवत महापुराण कथा, ज्यामध्ये काल आपण ऐकलं भगवान ऋषभदेवजी महाराजांनी आपल्या पुत्रांना खूप सुंदर उपदेश दिला. काय उपदेश दिला? ज्यांना गृहस्थ जीवनात जायचे, ज्यांना संन्यास जीवनामध्ये जायचे, ज्यांना बघा कर्म, उपासना आणि ज्ञान याला तर शास्त्र म्हणतात ना. शास्त्राचे अनेक लक्षण असतात बघा. शास्त्र म्हणजे काय? तर वेदांत शास्त्र जे आहे, ज्याचे एक अत्यंत मुख्य लक्षण हे आहे, ज्यामध्ये 3 गोष्टी असतात. एक कर्म, दुसरं उपासना आणि तिसरं ज्ञान. कर्म काय आहे? अनेक प्रकारचे कर्म, ज्यामध्ये सकाम आणि निष्काम हे मुख्यतः 2 भाग. सकाम कर्म अनेक आहेत आणि हे निष्काम कर्म. तर निष्काम रूपाने कर्म करून त्यानंतर निष्काम भावाने केल्या गेलेल्या कर्मांच्या माध्यमातून अंतःकरण शुद्ध होतं आणि त्या शुद्ध अंतःकरणाला परमात्म्याच्या ठिकाणी लावून उपासना करायची. हे झालं पहिलं कर्म. दुसरं उपासना. आणि उपासना करून 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 जेव्हा अंतःकरण एकाग्र होऊन जाईल, त्या एकाग्र अंतःकरणामध्ये परमात्म्याचा उदय त्या ठिकाणी आपोआप होईल. परमात्मा कुठे गेलेला नाहीये, आपल्या अंतःकरणातच आहे, परंतु अंतःकरण एकाग्र नसल्यामुळे तो आपल्याला दिसत नाही. बघा, जसं एखाद्या समजा एखाद्या माठामध्ये म्हणा किंवा एखाद्या पाण्याचं काहीतरी एखादं हौद घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रतिबिंब पाहायचं आहे, स्वतःचं प्रतिबिंब पाहायचं आहे. तुम्ही जेव्हा त्याच्यामध्ये डोकावलं तर प्रतिबिंब दिसलं नाही. का? कारण की मुख्य म्हणजे त्या पाण्यावरती खूप कचरा जमला होता. खूप कचरा, अनेक दिवसांपासून कचरा होता. आणि मग तुम्ही काय केलं? कचरा बाजूला केला, जेणेकरून आता आपल्याला तोंड आपलं दिसेल, प्रतिबिंब दिसेल.
कचरा काढून झाला, तुम्ही डोकावून बघितलं तरी सुद्धा तुम्हाला प्रतिबिंब दिसायला पाहिजे होतं ना, तरी पण नाही दिसलं. का नाही दिसलं? कारण पाणी अस्थिर होतं, पाणी काही एकाग्र नव्हतं. बघा, तसंच पाण्यासारखं आपलं अंतःकरण आहे. पाणी जेव्हा स्थिर होईल, त्याच्यामध्ये तुम्ही डोकावताल तेव्हा तुम्हाला स्वतःला तिथे पाहू शकता. त्याचप्रमाणे सांगितलंय की आपलं जे अंतःकरण आहे ते एक पाण्याचं सरोवर समजा, ज्यामध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब पडतंय, पण आपण जेव्हा डोकायला जातो आपल्याला ते दिसत नाही. का दिसत नाही? कारण अंतःकरणामध्ये अनेक विकारांचं, अनेक जन्मांचं काय जमलेलं आहे? मल जमलेला, अनेक जन्मापासूनचा. तो मल दोष घालवण्याकरता तुम्हाला काय करावं लागेल? त्याला उचलून बाहेर फेकावं तर लागेल ना. त्यालाच म्हणायचं कर्म. निष्काम भावाने कर्म करायचं. अगदी आपण जे काही ज्या अवस्थेमध्ये आहोत, जर गृहस्थ आहोत तर गृहस्थ जीवनाला अनुकूल कर्तव्य पालन करत त्या ठिकाणी निष्काम भावाने समर्पित बुद्धी ठेवून कर्म करायचे. हे कर्म केले तर अंतःकरणावरती असलेला मल निघून जातो. आता काय उरलेलं आहे? तर म्हणतात अंतःकरणावरती आता परत प्रतिबिंब जे पडलेलं आहे ते दिसत नाही. त्यामध्ये जो विक्षेप होता तोही गेला, तरीही अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब दिसत नाही. त्याकरता उपासना केली जाते. या उपासनेच्या माध्यमातून चित्त एकाग्र होतं. आणि एकाग्र झालेलं चित्त म्हणजे स्थिर झालेलं चित्त. कारण की आतापर्यंत मलदोष जरी गेला होता तरी एकाग्रता आली नव्हती. मलदोष निघून गेला, एकाग्रता जेव्हा येईल तेव्हा त्या ज्ञानाचा उदय होईल, परमात्म्याचं ते प्रतिबिंब आपल्याला दिसेल. तशाच प्रकारे सांगितलंय की एकच व्यक्ती आहे, तो क्रमशः ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. त्या सगळ्या गोष्टी एकाच वेळेस अशा होऊ शकत नाही. क्रमाक्रमाने त्या घडल्या जातात. पहिलं कर्म केलं जातं. कर्म करून करून अंतःकरण शुद्धी झाली की मग उपासना घडते. कर्म आणि उपासना दोन्हीला एकत्र करता येत नाही. म्हणून तर याला क्रमसमुच्चय म्हटलेलं आहे, समसमुच्चय होत नाही. वेदांताची भाषा जेव्हा आपण गीता म्हणा किंवा उपनिषदांची शांकर भाष्य शिकू तेव्हा त्यामध्ये या गोष्टीला एकदम स्पष्ट केलेलं आहे. कर्म केले जातात पहिले, नंतर उपासना, आणि उपासना करून करून अंतःकरण एकाग्र झालं तर त्या एकाग्र अंतःकरणामध्ये त्या ज्ञानाला आपण सहजपणे पचवू शकतो. त्याचप्रमाणे भगवान या ठिकाणी उपदेश करतात. आपल्या पुत्रांना निमित्त बनवून सगळ्या संसाराला या कर्म, उपासना आणि ज्ञानाचा उपदेश करतात. यालाच शास्त्र म्हणतात. ज्या शास्त्रामध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान या तिन्हीचं वर्णन केलेलं आहे तेच शास्त्र आहे. जसं बघा, श्रीमद भगवद्गीता आहे. या गीतेचे पण 3 भाग आहेत, कर्म, उपासना आणि ज्ञान. या त्या तीन प्रकारच्या माध्यमातून भगवंतांनी त्या ठिकाणी अर्जुनाला उपदेश दिला. हा उपदेश एकाच व्यक्तीला आहे. जो कर्म करतो त्यालाच फक्त उपदेश आहे आणि ज्ञान साधना करणारा वेगळा आहे असं अजिबात नाही, बरं का. ही आपलीच असणारी पात्रता आहे. कर्म करण्याची आपली पात्रता आहे. कर्म करून करून उपासना करण्याची पात्रता आता बनली आहे. तोच व्यक्ती कर्म करणारा आज उपासना करतोय कारण त्याची पात्रता बदलली. तोच व्यक्ती त्या ठिकाणी ज्ञान अर्जन करतोय कारण पात्रता आता वाढलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला योग्य ती पात्रता पाहून त्या ठिकाणी सद्गुरू उपदेश करत असतात. आणि हा उपदेश जो भगवान ऋषभदेवजी महाराज करतात तो सर्वात द्रुत आहे. सर्वसामान्यांपर्यंत हा उपदेश लागू पडतो. कशा प्रकारे काय केलं पाहिजे व्यक्तीने. आणि मग इथून सुरुवात आहे मनुष्य जीवनाच्या सार्थकतेपासून, सत्संगतीपासून, भगवंताच्या चरणाचा आश्रय आणि शेवटी सगळ्या प्रकारच्या रागाचा, अनुरागांचा त्याग करून केवळ परमात्म्याच्याही चरणावरती विलीन होण्यापर्यंतची गोष्ट यामध्ये एकाच अध्यायामध्ये सगळी वर्णन केली. बघा किती सुंदर उपदेश दिला देवानं. की म्हणजे बघा, अत्यंत अनधिकार व्यक्ती, एकदम शून्य भोपळा असलेला व्यक्ती, जसं आपण म्हणतो ना अंगणवाडीत गेलाय त्याला सुद्धा तोच उपदेश आहे की हा तू हे कर. हा उपदेश जो मध्य आहे त्याला सुद्धा आहे. आणि हाच उपदेश जो आता परिपक्वतेकडे पोहोचलेला आहे जवळपास त्याला सुद्धा हाच उपदेश आहे. मग विचार करा, हा उपदेश सर्वांना कामा पडेल अशा प्रकारे कमी शब्दामध्ये अत्यंत सार गर्भित असा दिव्य उपदेश देवानं त्या ठिकाणी दिला. आणि नुसता उपदेश लोकांना दिला नाही बरं का,
बघा, म्हणजे आपण म्हणतो ना नुसतेच दुसऱ्याला काम सांगायचे. जो व्यक्ती स्वतः त्या ठिकाणी अत्यंत कर्मठ आहे तो स्वतः पण तेवढे जास्त कामं करतो, दुसऱ्यांना फक्त सांगून मोकळा होत नाही. विशेष करून तर संत महात्मे सांगतात कमी, आचरण जास्त करतात. शिष्याला सांगायचं बाबा 3 वाजता उठ, आणि गुरुजींच्या रूमची लाईट 7 वाजेपर्यंत विझलेली असते, म्हणजे लागतच नाही. मग शिष्य काय म्हणणार, हे बघा मला सांगतायत, आणि गुरुजी का गेले ना त्याचे 1-2-4 दिवस आधीच एक गोष्ट सांगत होते मला. एक स्वामीजी, कुठले काय नाव वगैरे काही सांगत नाही मी, एक स्वामीजी, आणि ते स्वामीजी आणि गुरुजी असं बसलेले खुर्चीवरती, दोघं पण. मुंबईची घटना होती. ते स्वामीजी दुसरीकडचे बरं का, नाही तर हा व्हिडिओ कुणी पाहिला तर. अच्छा, काय झालं मग, त्या ठिकाणी गुरुजी आणि स्वामीजी दोघे बसलेले. तर तेवढ्यात त्या स्वामीजींचा शिष्य त्यांच्या सोबत आलेला, सेवेकरी म्हणून म्हणा, शिष्य म्हणा, सोबत आलेला. तर त्याचं पोट असं सुटलेलं, ढेरी भली लांब. तर हे स्वामीजी म्हणजे त्याचे गुरुजी त्या शिष्याला म्हणतात की अरे काय तू, काय ढेरी सुटले तुझी, शोभतं का ते, काय वाढली ढेरी, अरे काय जरा बघ, असं ते स्वामीजी आपल्या शिष्याला बोलले. तो शिष्याने काय बोला बरं, आपल्यासारख्याला कल्पना होणार नाही. तो शिष्य म्हणाला, पहिली तुमची बघा. गुरुला असं उत्तर, बघा आता थोडं माझं सोडाव, पहिली तुमची ढेरी बघा किती लांब लचक सुटली आहे, काय म्हणायचं. अच्छा, हे तो का बोलू शकला, पहिला प्रश्न हा आहे. काहीतरी गुरुंच्याकडे दोष त्यांनी नक्कीच बघितला. हा, योग्यता त्या शिष्याची नक्कीच नाहीये. गुरु कितीही प्रकारचे दोष करत असतील पण गुरूंचे दोष दाखवून देणं इतकी लायकी आपली नाहीये. नक्कीच त्या ठिकाणी हे आचरण अत्यंत शास्त्रविरुद्ध आहे. जर गुरूंचं पोटही जर असेल तर ते प्रारब्धानुसार असेल. तुम्ही हा का नाही विचार करत, बाकीचे गुण त्यांचे बघा ना तुम्ही. एक अशी गोष्ट नाही, शास्त्र शिकवणारे गुरु आहेत, शास्त्र संपन्न आहेत, आचरण शुद्ध आहे, संत महापुरुषांच्या प्रती प्रेम आहे, मोठ्या सद्गुरूचे शिष्य आहेत. एवढे सगळे चांगले गुण असताना एखादा दोष जर तुम्हाला दिसला तर त्या दोषाला प्रारब्ध म्हणून स्वीकार करायचा असतो. त्याच्यामध्ये तुम्ही ही युक्ती नाही लावायची की अरे गुरूंच्या ठिकाणी हा दोष दिसला म्हणजे तुमची दोष दृष्टी, चांगले गुण सोडले का. मग जर तुम्ही चंद्रावरती डाग बघता, तो चंद्राचे बाकीचे गुण बघा ना, त्या डागालाच बरोबर बघितलं तुम्ही. मग असं आहे. पण तिथे गुरूंची सुद्धा काहीतरी नक्कीच असेल की असं कसं काय तो बोलू शकला, त्याचं एवढं साहस कसं. तेच सांगितलं ना मागच्या अध्यायामध्ये आपण जे ऐकलं, गुरूंनी काय उपदेश केला पाहिजे शिष्याला. तर असा उपदेश करायचा की उपदेश करायची गरज नाही पडली पाहिजे, स्वतः आचरण त्या प्रकारे करायचं. तसं आचरण करायचं की हा आपण सांगतोय ना पहाटे उठायचं, पहाटे उठायचं असतं हे नंतर सांगायचं, पहिलं उठून दाखवायचं की हा या वेळेला मी उठतो. आणि जेव्हा तो विचारेल तुम्ही एवढ्या सकाळी उठता, मग तेव्हा शास्त्र आपलं सुरू करायचं. आचरण पहिलं हे करायचं. शुद्ध शाकाहार, शुद्ध अत्यंत सात्विक भोजन आपण खायचं. बघा लोकांची तर बघा एक मतिभ्रम आहे. एक तर ते मांसाहाराचा विषयच नाही, ते शाकाहारामध्ये सुद्धा लोक विचारतात कांदा आणि लसूण का खायचं नाही, लाल मिरची का खायची नाही, त्याने काही पाप लागतं का. अच्छा, पाप आणि पुण्याची गोष्ट मी इथे सांगत नाही. मुळात आपल्याला साधक जीवनामध्ये ना पाप पाहिजे ना पुण्य पाहिजे. कारण भगवान शंकराचार्य तर सांगतात की एका साधक व्यक्तीच्या जीवनामध्ये पाप आणि पुण्य दोन्हीही गोष्टी बाधक आहेत. पाप तर नकोच आहे, त्याला पुण्य सुद्धा नको आहे. कारण पुण्याचं सुद्धा फळ भोगण्याकरता यावं लागेल. पुण्याचं सुद्धा फळ असतं आणि ते खाण्याकरता यावं लागेल. येणं म्हणजेच जन्म आणि जन्म म्हणजेच बंधन. बंधन हेच दुःखाचं कारण आहे, जन्मच दुःखाचं कारण आहे. जन्मालाच आलो नसतो ते दुःख कशाचं असतं आपल्याकडे. मग विचार करा, साधकी जीवनामध्ये पाप आणि पुण्याचा विचार नाही करत इथे, मग कांदा लसूण का खायचं नाही. तामसिक राजसिक आहार आहे, तामसिक शाका मांसाहारामध्ये वगैरे येईल. हा राजसिक आहार आहे, सात्विक वृत्ती करता बाधक आहे, सात्विक आहार नाहीये हा. तुम्हाला काय खायचंय, सात्विक आहार घ्यायचा आहे, ज्या आहाराद्वारे तुमचं मन एकाग्र होईल. तुम्ही इकडे काय करताय, साधना करताय, तुम्हाला राग द्वेष काम क्रोध लोभ मत्सर आदी या गुणांना घालवायचं आहे. आणि आहार काय करताय, कारण आहारातून मन बनतं.
आणि आहारामध्ये जर तुमच्या क्रोधाला निर्माण करणाऱ्या वस्तू समाविष्ट असतील तर तुम्ही क्रोधावर विजय मिळवू शकता का? इकडे समजा तुम्ही म्हणायचं की काय नाही, स्वच्छ होऊन जाते, काय काय करायचं, एखादी तुम्ही चादर वगैरे धुतली, स्वच्छ पाण्याने धुतली आणि स्वच्छ पाण्याने डुबून डुबून छान धुतल्यानंतर परत गटरमध्ये नेऊन डुबवली. मग आता काय करायचं, परत स्वच्छ पाण्यामध्ये नेऊन डुबवायची, परत गटरमध्ये डुबवायची. ती चादर कधी बरं स्वच्छ होईल? तसंच आहे, आपण जेव्हा साधना करतो तर आपल्याला दूषित आहार याकरता त्याग करायचा आहे. कारण आता आपण साधना करण्यामध्ये सात्विक वृत्तीला ग्रहण करण्यामध्ये लागलेलो आहोत. अशा स्थितीमध्ये जर सात्विक आहार सोडून राजसिक आदी आहार ग्रहण केला तर त्याद्वारे काय होईल, आपली सात्विक वृत्तीला परत बाधा येईल. आपण सात्विक वृत्ती पण घेतोय आणि हेही घेतोय, तेही घेतोय आणि हेही घेतोय. असं करता करता काय होईल, आपण कधीही आपली वास्तविक जी योग्यता बनवण्याची आपण इच्छा करतो ती बनवू शकत नाही. त्याकरता आहार शुद्धी पाहिजे आहे. आणि या सगळ्या इतक्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत ज्या खूप सुंदर प्रकारे देवानं उपदेश दिला आपल्या पुत्रांना. या उपदेशानंतर याला स्वतःही आचरण करतात ना ते बघा. त्यांनी काय केलं, मग सगळ्याचा त्याग केला. कारण त्यांनी सांगितलं होतं ना, त्यागमय जीवन जगायचं, वैराग्य धारण करायचं. आणि असे विरक्त महापुरुष ते बनून गेले की सगळं त्याग केलं. बघा, या शरीरावरती घातलेले वस्त्र देखील त्याग केले. कारण की या शरीराची काळजी आहे म्हणून तर आपण वस्त्र घातले. याचा अर्थ तुम्हाला शरीराचं घेणं देणं अजूनही आहे. शरीराचं घेणं देणं जर आहे तर तुम्ही भगवान परमात्म्याप्रती समर्पित अजूनही नाही. त्यांनी बाबा लंगोट सुद्धा सोडून दिली, लंगोटही घातली नाही. एवढंच नाही तर आहार विहार आदी आदी या सगळ्या गोष्टींप्रती सुद्धा त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आणि ही अवधूत स्थिती त्या लोकांच्या करता आदर्श आहे ज्यांना अवधूत बनायचं आहे. कारण की आपण एक आदर्श समोर ठेवतो ना, कुणीतरी आपला काय म्हणतात ऐकून असतं की हा याला बघून मी असा झालो. एक आदर्श होता माझ्या समोर, माझे गुरु आदर्श आहेत, माझे आई वडील आदर्श आहेत, माझे कुणीतरी शिक्षक आदर्श आहेत, त्यांना पाहून पाहून मी असा बनून गेलो. या प्रकारे ज्या लोकांना अवधूत बनायचं आहे, ज्या लोकांना दिगंबर स्थितीमध्ये ब्रह्म स्थितीमध्ये आरूढ व्हायचं आहे, अशा जीवनमुक्त महापुरुष परमहंस गतीला जाणाऱ्यांकरता त्या ठिकाणी हा आदर्श आहे की हा आम्ही भगवान ऋषभदेवांना बघितलं आणि मग अवधूत त्या ठिकाणी बनण्याची इच्छा आमच्याकडे जागृत झाली. आणि अवधूत कसं बनलं जातं याची जी काही प्रोसेस आहे ती सुद्धा मी यांच्याकडून शिकलो. या पूर्ण समाजाला मार्गदर्शन करण्याकरता, अवधूत स्थितीमध्ये जाऊन प्रेरणा देण्याकरता त्या ठिकाणी भगवान ऋषभदेवांनी ते रूप धारण केलं. बघा, भगवान ऋषभदेवांचा हा जो अवतार आहे बाकी अवतारांपेक्षा वेगळा आहे, विलक्षण याच्याकरता आहे कारण त्यांनी असं केलं जे कदाचित शास्त्र विरुद्ध वाटेल. कारण की शास्त्राने काय सांगितलं, ब्रह्ममुहूर्तामध्ये उठा, शौचादी कर्म करा, स्नान करा, शुद्ध स्वच्छ वस्त्र नेसा, त्यानंतर शुद्ध आसनावरती बसा, भगवंताचं ध्यान करा, जप करा, भजन करा, संकीर्तन करा. अशा प्रकारच्या विधी विधानांना सांगितलं की नाही शास्त्राने. आणि मग या सगळ्याचा त्याग केला त्यांनी. मग लोक म्हणतील की ते कशाचे आदर्श, कशाचा देव. अशा प्रकारे त्या ठिकाणी जे बाकी सामान्य लोक आहेत त्यांना हे असंच वाटेल. अरे आपण तरी विचार करा, एखादा व्यक्ती, एखादा कुणी साधू पण असू द्या, एखादा साधू जरी त्या ठिकाणी जर असा रस्त्यावर कुठे गटरमध्ये जर लोळत दिसला, तुम्ही काय म्हणणार त्याला? साधू म्हणणार नाही ना, म्हणणार कधीही साधू म्हणणार नाही. सामान्य लोकांची इथपर्यंतचीच दृष्टी आहे. परंतु जे वास्तविक तत्वदर्शी लोक आहेत, जे आत्मचिंतनामध्ये डुबलेले आहेत, त्या लोकांना कळतं की अरे हे साधूच आहे खरंच. यांनी स्थिती आपली अशी बनवली आहे आणि त्यांना हे ठाऊकच नाहीये मुळात की हे गटर आहे. कारण की ते एवढे अतीत झाले, स्थितीच्या पलीकडे गेलेले आहेत, आत्मस्वरूपामध्ये तल्लीन आहेत. कारण की गटर काय आणि चांगलं गंगाजल काय, दोन्ही मध्येही त्यांना फरक आता उरलेला नाहीये. गंगाजल कोणाकरता आहे? आपल्यासारख्या मलिन लोकांना स्वच्छ करण्याकरता गंगाजल आहे. परंतु ते महात्मे ज्यांच्याकरता गटरमध्ये पण तेवढाच परमात्मा राहतो आणि चांगल्या ठिकाणीही तेवढाच परमात्मा राहतो. सगळीकडे परमात्मा सारख्या रूपामध्ये, सारख्या प्रमाणामध्ये विराजमान आहे. याची स्थिती ज्या व्यक्तीला झाली
त्याच्याकरता कशामध्ये काही भेद राहिलाच नाही. मग अशा प्रकारे भगवान ऋषभदेव त्यांनी आता अजगर वृत्ती धारण केली. अजगर म्हणजे अजगर काय करतं बरं? पडून राहतं. त्याला अजिबात म्हणजे काही करायची स्फूर्तीच नसते की उठलं आणि पळालं आणि शिकार केली, अजिबात नाही. असं वाघासारखं वगैरे सापासारखं फुसफुस करून पण ते जात. अजगर जे आहे पडून राहतं, पडून. जर समोरून एखादा शिकार चालताना त्याला दिसला तर त्याला देवाने शक्ती दिलेली तेवढी की तो तोंडामध्ये पोटामध्ये जोरात हवा ओढून घेतो आणि त्या हवेच्या काय म्हणतात हवेच्या वेगामध्ये ती समोरची शिकार आपोआप त्याच्या तोंडात येते. अच्छा, निदान बाकी प्रयत्न तर नाही पण हवा ओढायचे इतके तर प्रयत्न त्याला करावाच लागले ना. म्हणजे बिना प्रयत्नाचं काहीच नाहीये. खायचं असेल तर प्रयत्न कष्ट करावेच लागतील. अजगराला तेवढे पण प्रयत्न असतात. अच्छा, या ठिकाणी तर भगवान ऋषभदेवांनी ते प्रयत्न सुद्धा सोडले. अजगरासारखे भले पडून होते परंतु शिकार म्हणजे काय, त्यांना खाण्यापिण्याची चिंता नव्हती. जर कुणी काय आणून दिलं, बळच तोंडामध्ये जर कुणी घातलं तर 2-2, 4-4 दिवस तो घास तोंडात तसाच राहत होता. त्याला गिळायचं आहे हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं. इतक्या पर्यंतची स्थिती गेलेली. सामान्य लोक त्यांना अत्यंत धिक्कार करू लागले. असे संत महापुरुष जे त्या रस्त्याने जायचे त्यांनी प्रणाम करायचे की आहा, आज तर साक्षात परमात्म्याचं दर्शन झालं. असे थोर संत महात्मे आहेत बघा. आपल्या भारत देशामध्ये अद्याप आत्ता सुद्धा असे महापुरुष आहेत जे या आदर्शाचं पालन करतात. अनेक आपण रामकृष्ण परमहंसांना काय म्हणतो, परमहंस का म्हणतो? कारण त्यांची स्थिती तशी झाली होती. ते त्या स्थितीमध्ये होते ज्या स्थितीमध्ये गुरु उपदेश सुद्धा करू शकत नाही आपल्या शिष्याला. अरे असं असतं, हे खरं असतं, हे चांगलं असतं, हे खराब असतं, खोटं असतं. कारण सत्य आणि असत्य या दोन्हीच्याही अतीत गेलेले आहेत. ते खरं आणि खोट्याच्या पलीकडे गेलेले आहेत. ते आत्मस्वरूपामध्ये तदाकार झालेले आहेत. ब्रह्मस्वरूपामध्ये अशा प्रकारे तल्लीन झाले की ब्रह्म व्यतिरिक्त दुसरं काही असतं सुद्धा याची त्यांना कल्पनाच उरली नाही. असे संत महापुरुष. एक महात्मा होते बघा, भक्तीचा भजनाचा एवढा काही आनंद घ्यायचे, एवढा आनंद की त्यांचं शरीर व्याधीग्रस्त झालं. एका ठिकाणी बसले की ते बसूनच राहायचे, चिखलात बसले की बसूनच राहायचे, भजन करत राहायचे, निरंतर भजन. अच्छा, भजन करण्याचं सुद्धा शुद्ध लागते बरं का. जे परमहंस स्थितीमध्ये असतात ना ते लोक भजन पण करत नाही. कधी कधी पडून राहतील. पडून भजन करायला वाटलं तर ते वर्षानुवर्षे करत राहतील. हे महात्मे पण भजन करत होते आणि त्या शरीरामध्ये पूर्ण किडे झालेले, पूर्ण डोक्यापासून तर पायापर्यंत. बघा काय व्याधी असेल, किती त्रास असेल. आपण सगळे लोक म्हणतो की म्हातारपण आले आणि उठताच येत नाही, बसताच येत नाही, पायच कामातून गेला, हातच गेले, डोळेच गेले, कंबरच गेलं आणि बसल्या बसल्या जागच्या जागी सगळं काहीच असतं त्यांचं. फार वाईट स्थिती आहे. ती वाईट स्थिती शरीराची आहे ना हो, आपली स्वतःची थोडी आहे ती. शरीराची स्थिती. आज शरीर तरुण आहे, शरीर म्हातारं झालंय. आत्मा कोणता तरुण आणि कोणता म्हातारा असतो? तुम्ही म्हणता आता आत्मा तर म्हातारा झाला. अरे आत्मा कुठून म्हातारा होईल ना? तो तरुण आहे ना म्हातारा आहे. याचा अर्थ हे शारीरिक सगळं काही कर्म आहे, हे सगळं शारीरिक द्वंद्व आहेत. या द्वंद्वांच्या अतीत असतात ते संत महात्मे. त्यांना शारीरिक द्वंद्व विचलित करू शकत नाही. आणि ते महाराजजी जेव्हा साधनेला बसायचे, भक्त लोक येऊन त्यांच्या जवळ असायचे, काही सेवा करत असायचे. एकदा असं झालं बघा, ते पूर्ण मांड्यांमध्ये किडे झालेले आणि ते किडे सुद्धा छिद्र झालेले सगळ्या मांड्यांमध्ये, आर पार छिद्र. त्या किड्यांना वाटलं की त्या छिद्रातून आतमध्ये जायचे आणि त्या छिद्रातून ते बाहेरही यायचे. एक दिवस असं झालं की त्या महात्म्याच्या मांडीवरून तो किडा वळवळ करता 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 ते छिद्रात जाण्याऐवजी घसरून खाली पडला जमिनीवरती. त्यांनी काय करायचं बरं? उचलून आणून ठेवला परत मांडीवरती. एक शिष्य पाहिलं त्यांनी, म्हणे काय चाललंय हे? त्या ठिकाणी महाराजजी म्हणतात, अरे माझं शरीर खाऊन जर त्याला आनंद वाटत असेल तर खाऊ दे ना, काय जाते माझं शरीर? खातोय तो, काय जाते माझं? बघा, शरीराला सुद्धा किड्या मुंग्यांना खायला देऊन टाकलं जिवंतपणे. आपण तर मेल्यावरही काळजी करतो की मेल्यावर मला जाळेल की नाही कोणी. हा, किती बरं आपला एवढा भ्रमित अज्ञानीपणा. त्या ठिकाणी भगवान ऋषभदेवांनी ही परमहंस स्थिती साऱ्या जगाला शिकवली की अशी परमहंस स्थिती ठेवायची ज्यामध्ये कशाचंही भान उरलं नाही पाहिजे. सिद्धी प्राप्त होती त्यांना अनेक प्रकारची, अणिमा, लघिमा, गरिमा. म्हणजे
अणु अणु इतकंही छोटं होऊ शकतात, बृहत होऊ शकतात. गरिमा महतो महीयाम अणोरणीयाम महतो महीयाम. अणुपेक्षाही छोटं आणि आकाशापेक्षाही मोठं होण्याची शक्ती त्यांच्याकडे होती. पृथ्वीपेक्षाही जड आणि अगदी वायूपेक्षाही हलकं होण्याची सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. आकाशामध्ये उडून सर्वत्र विचरण करण्याचं सामर्थ्य होतं. अदृश्य होण्याचं सामर्थ्य होतं. दूरवरती काय चाललं आहे सर्व घटनांना पाहू आणि ऐकू शकत होते, हे सामर्थ्य होतं. एवढं सगळं सामर्थ्य असून त्यांनी कधीही याचा उपयोग केला नाही, सिद्धीचा वापर केला नाही. आणि खरंच सिद्धीचा वापर करायचा सुद्धा नसतो. कारण आत्मस्वरूपाकडे जात असताना रिद्धी सिद्धी रस्त्याने मिळालेली भेटवस्तू आहे. आणि त्या भेटवस्तूमध्ये जर एखादा व्यक्ती डुबला तर मग पुढचा प्रवास थांबला त्याचा. सिद्धी भेटली म्हणजे काय लई मोठी गोष्ट भेटली असं नाहीये, फार उत्कृष्ट स्थिती नाहीये ती. अशा प्रकारे यांचा उपयोग त्यांनी केला नाही. तर राजा परीक्षिताला फार मोठा प्रश्न पडला की महाराज असं कसं काय बरं, तुम्ही म्हणतात पण मला एक शंका आहे की बघा असे जे महापुरुष आहेत तसंही यांनी योगद्वारे त्या ठिकाणी योगाग्नीद्वारे सगळ्या प्रकारच्या विकारांना पूर्ण दग्ध केलेले. ज्ञानाग्नीमध्ये सगळं काही भस्म झालेलं आहे. राग आदी जेवढे कर्मबीज आहेत या सगळ्यांना त्यांनी जाळून टाकलेलं आहे. बीजाला जाळल्यानंतर ते परत उगवतं का? बी असते ना. जर समजा हरभरे आहेत, तुम्ही भाजून घेतले छानपैकी किंवा उकडून घेतले, शेतात पेरायला न्यायचे म्हटले, मग जमेल का? उकडलेले हरभरे उगतील का? कसे हरभरे पाहिजे? साबूत पाहिजे, कच्चे पाहिजे. समजा भिजवलेले तर आणखी छान आहे, त्याला मोड तसे पण येतात. पण शिजवलेले धान्य येत नाही. त्याच प्रकारे सांगितलंय की कर्माचं जे बीज आहे ते ज्ञानरूपी अग्नीमध्ये भाजून घ्यायचं पूर्ण. अशा प्रकारे त्या बीजाला भाजल्यानंतर ते परत उगवत नाही. उगवणं म्हणजे जन्म बरं का आपला. कारण आपण जन्म तर घेतो हे तर सामान्य भाषा आहे. आपण जन्म घेतो म्हणजे काही उगवतो. पहिले कुठेतरी होतो, इथे उगवलं, तिकडे मावळलो, इकडे उगवलं, परत मावळायचे, परत दुसरीकडे उगवायचे. ही जी गती आहे ना, हे कर्माचं बीज जाग आहे म्हणून आहे. एकदा कर्माचं बीज त्याचं पूर्ण त्या ठिकाणी राख झाली की मग ते परत उगवत नाही. मग अशी कर्माचे बीज ज्यांनी जाळलेली आहेत असे आत्माराम संत महापुरुष यांच्या ठिकाणी दैववशात अणिमादी सगळ्या सिद्धी जर प्राप्त झाल्या त्यांना, तर ते या सिद्धीला त्या ठिकाणी वापरू शकतात. कारण की त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बीज उरलेलं नाही, दग्ध बीज झालेलं असल्यामुळे या सिद्धीचा वापर करून ते जीवनामध्ये काहीतरी विशेष उपलब्धी स्वतः करू शकतात, दुसऱ्यांनाही करवू शकतात. त्यासाठी त्यांनी याचा उपयोग केला पाहिजे. मग भगवान ऋषभदेवांनी त्या सिद्धीचा स्वीकारच केला नाही. उपयोग तर लांबची गोष्ट आहे, स्वीकारच केला नाही. मग असं का, त्यांनी का केलं नाही? तेव्हा भगवान श्री शुकदेवजी महाराज सांगतात की राजा, तुझा प्रश्न खूप ठीक आहे, चांगला प्रश्न केला, परंतु हे बघ संसारामध्ये अनेक प्रकारचे जीव राहतात, अनेक प्रकारचे बाधा येतात. या सगळ्या बाधांना अगदी विचारशील पुरुष फार जास्त काय म्हणतात हलक्यामध्ये घेत नाही, गंभीरतेने घेतात. मोठ्या मोठ्या लोकांना या संसारी मायेनं पूर्णत्वाला गेलेल्यांना सुद्धा माघारी आणलेलं आहे. त्याच्याकरता हे लोक अजिबात रिस्क घेत नाही कसलीच. कशा करता? त्याकरता उदाहरण दिलंय. म्हटले की बघा एखादा व्याध असतो, हरणाची जे शिकार करतो ना, एखादा शिकारी शिकार करतो आणि शिकार केल्यानंतर त्या हरणाला जरी तीर लागला असला तरी त्या हरणाची शिकार आपण 100% सफल केली आहे अशा प्रकारचा विश्वास व्याध ठेवतच नाही कधी. तो जोपर्यंत तिथे जात नाही, त्या हरणाला पकडत नाही, तोपर्यंत हरिण आपल्या ताब्यात आलं असं तो समजत नाही. त्याच प्रकारे संत महापुरुष सुद्धा या सगळ्या भानगडीत कधी पडत नाही. त्यांना विश्वासच नाही या मायेवरती. हे सगळे जे विविध विषय नटलेले आहेत ना सुंदर सुंदर रूपात, यांच्यावरती त्यांना अजिबात विश्वास नाही. बघा हे चंचल चित्त आहे, अत्यंत चंचल, एवढं चपळ आहे की ते कधी कुठेही जाऊ शकतं. आज भगवंताच्या भक्तीमध्ये डुबलंय, पण काय याचा भरोसा, उद्या परत प्रपंचात पण गुतेल, आहे का विश्वास? म्हणून या चित्तावर यांचा विश्वास नाही.
त्याच्याकरता ते त्याच्या नादीस लागत नाही प्रपंचाच्या. या चित्ताशी ते मैत्री करत नाही. चित्ताला अजिबात सुटकाच नाही, सुटच नाही कशाची, थोडी पण सवलत नाही. कर भजन, कर भजन, थकलास कर भजन, आणखी थकला परत कर भजन. म्हणजे विचार करा, निरंतर त्या चित्ताला एकच काम देतात. त्याचं कारण म्हणजे एवढंच की हे चंचल चित्त जर एकदा परत विषयांमध्ये फसलं की त्याला तिथून घेऊन येणं फार कठीण आहे, अत्यंत कठीण काम आहे. त्याकरता एक उदाहरण दिले, म्हणजे मोहिनी रूपामध्ये भगवान महादेव सुद्धा फसले होते, चिरकालापर्यंत फसून राहिले. तर त्यांचं संचित झालेलं जे तपापासून संचित झालेली जी काही दिव्यता होती ती क्षीण झाली. कशामुळे? फक्त ते चित्त मोहिनी रूपामध्ये त्या ठिकाणी काय झालं, फसून गेलं. भगवान महादेव जे वैराग्य शिरोमणी आहे, अशा महापुरुषांनाही त्या ठिकाणी वेळ लागतं या मायेचं. अशा अनेक उदाहरणं ऋषीमुनींचे पण पाहायला मिळतील. साक्षात भगवान महादेवांना जर त्या ठिकाणी ही माया फसवू शकते तर बाकी लोकांची काय कथा आहे. या आदर्शाला घेऊनच त्या ठिकाणी काय करतात, भगवान ऋषभदेव महाराज अजिबात चान्स घेत नाही, नकोच या सगळ्या गोष्टीमध्ये पडायला. म्हणून ते दिगांबर राहिले, विवस्त्र राहिले, जगामध्ये पागल उन्मत्त सारखे राहिले, स्वतःला मलमूत्रामध्ये वेष्टित करून राहिले, निराहार राहिले. अशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींना स्थानच नव्हतं. बघा, ज्या व्यक्तीला स्वर्ग आणि मोक्ष सुद्धा नको आहे, बघा मोक्षापेक्षा जास्त सुख कशात नाही, आणि त्यांना मोक्ष सुद्धा नको आहे, तर साधारण संसारी वस्तूमध्ये ते का आसक्त होतील? मोक्ष पण नको असेल तर संसारी विषयामध्ये आसक्त होण्याची तर काही संधीच नाहीये. अशा प्रकारे या सगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी उपदेशांना पालन करणारे, स्वतः पालन करणारे भगवान ऋषभदेव सगळ्यांपासून श्रेष्ठ होते. इंद्रादी सगळे लोकपाल जे होते यांचं भूषण स्वरूप होते. असे जड, अशा प्रकारे जड स्थितीमध्ये राहूनही ते सगळे लोकपाल, इंद्रादी देवता, सगळे दिक्पाल, सगळे ऋषी मुनी, संत महापुरुष यांचे पूजनीय होते. अशा प्रकारे भगवान ऋषभदेवांनी या शरीराला सगळीकडे भटकत राहिले. शेवटी त्यांना इच्छा झाली की हे शरीर आता सोडलं पाहिजे. भरपूर झाली भटकंती, आता शरीर सोडलं पाहिजे. मग या लिंग देहाचा त्याग करण्याकरता, लिंग देहाप्रती असलेल्या पूर्ण अभिमानापासून मुक्त होण्याकरता भगवान ऋषभदेवांनी काय केलं, याला घेऊन गेले लिंग देहाला. हे जे शरीर दिसतंय तर अदैव वशात गेलं, काही ते स्वतः सगळं करतात असं नाही, दैव वशात. देवाने ज्या प्रकारे इच्छा केली तिकडं ते गेलं, मग ते शरीर गेलं असं म्हटलं. भगवान ऋषभदेव कुठे जाणार? कारण ते जिथे जातील ना तिथे ते पहिल्यापासून आधीच आहेत, बरोबर ना? भगवान आहे परमात्मा, ते जिथेही जातील, परमात्मा जिथेही जातील तिथे ते आधीच होते. त्याच्याकरता भगवान इथे गेले आणि तिथे गेले असं म्हणण्याचा काही उपयोग नाहीये. मग ते जे शरीर धारण केलं तर ते शरीरच गेलं, बाकी कुठे नाही गेलं. मग ते शरीर त्या ठिकाणी कोंक आहे, वेंक आहे, दक्षिण कुटक कर्नाटक देश आहे त्या ठिकाणी. अशा प्रकारे हे सगळे देश आहेत वेगळे वेगळे दक्षिण भारतामध्ये. त्या ठिकाणी भगवान ऋषभदेव गेले आणि कधी कधी तोंडामध्ये ते दगड टाकायचे आणि करकर करकर चावत बसायचे. आणि असे हे सगळे हटयोगी जे आहेत ना ते दगड, मोठे मोठे दगड सुद्धा बारीक चावून खातात बरं का. अजिबात काहीही त्यांना त्रास नाही कसला, ते अगदी आनंदपूर्वक खातात. तर दगड सुद्धा त्यांचा आहार आहे. अशा प्रकारचे हे योगी उन्मत्त सारखे फिरू लागले, इकडे तिकडे इकडे तिकडे, आणि शेवटी एका वनामध्ये गेले. त्या वनाचं नाव सांगितले कुटकाचल वन जे आहे कर्नाटक प्रदेशामध्ये. त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला. त्या वनामध्ये बांबूचे खूप झाडं होते आणि झंझावातामध्ये जसं खूप वादळ आलं त्या बांबूमध्ये घर्षण झालं आणि आग लागली. संपूर्ण जंगलाला, वनाला आग लागली. भगवान ऋषभदेवजी महाराजांनी त्या ठिकाणी काय केलं, स्वतःचं शरीर त्याग केलं. त्या शरीराला त्या दावानलाने भस्म करून टाकलं. अशा प्रकारे भगवान ऋषभदेवांचे हे सुंदर असं चरित्र या ठिकाणी आनंदपूर्वक पूर्ण झालं बघा, ज्यामध्ये इतक्या सुंदर प्रकारच्या लीला भगवान ऋषभदेव करतात. प्रकारे सांगितलं की ज्या वनामध्ये भगवान ऋषभदेव शरीर त्याग करतात ना, त्या वनामध्ये काळांतराने म्हटले कलियुगामध्ये जो राजा येईल
तो राजा अधर्म बुद्धी असेल, कारण कलियुगाची वृद्धी होण्याकरता अधर्म बुद्धी आवश्यक आहे. मग अधर्माची वृद्धी होण्याकरता त्या ठिकाणी कोंक वेंक कुटक देशामध्ये अगदी असे मंदमती राजा ते त्या ठिकाणी काय करतील, भगवान ऋषभदेवांचं हे जे चरित्र आहे तिथल्या जे ग्रामीण लोक असतात त्यांना सगळं माहीत असतं. तिथल्या जुन्या लोकांच्याकडून ह्या गोष्टी भगवान ऋषभदेवांच्या ज्या राजाने ऐकल्या, तो राजा अत्यंत आचरण विहित होऊन जाईल, आचरण रहित. कारण त्यांनी ऐकलं काय, भगवान ऋषभदेवांचं आचरण अधर्मपूर्ण आहे, शास्त्रविरुद्ध आहे. मग असं जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा काय झालं, त्याचे पूर्व संचित असणारे पाप फलस्वरूप मग त्याने स्वतः या सगळ्याचा त्याग केला. आणि भगवान अत्यंत काय म्हणतात, ते भगवानच नाहीये मुळात, आणि जर आहेत तर अत्यंत शास्त्र रहित त्या ठिकाणी आचरण करतात, स्वधर्माचं पालन करत नाही, अधर्माने आचरण करतात, असा तो प्रचार करतो आणि स्वतः सुद्धा त्याच प्रकारे आचरण करतो. हा कलियुगाचा प्रभाव आहे, नाहीतर राजा लोक असं करू शकत नाही. राजा भले भगवान काही पण आचरण करतील, परंतु शास्त्र काय सांगतात ते आचरण मला करायचंय. भगवान ते आचरण करतात म्हणून ते आचरण आपल्या करता बरोबर आहे असं नाहीये, ते त्यांच्या करता बरोबर आहे. आणि त्यांच्याप्रमाणे ज्यांना जगायचं आहे, आदर्शयुक्त जीवन ज्या प्रकारे अवधूत बनायचं आहे, त्यांच्या करता ते प्रेरणास्थान आहे. परंतु आपल्या सामान्य लोकांच्या करता ते फक्त दर्शनीय आहे, स्मरणीय आहे, अनुकरणीय नाहीये. मग अशा प्रकारे भगवान ऋषभदेवांचं हे जे आचरण आहे आपल्या सामान्य लोकांच्या करता अनुकरणीय नाहीये, हे मात्र कलियुगाच्या लोकांना कळायचंच नाही. आणि मग त्याला विचित्र प्रकारच्या दृष्टिकोनातून ग्रहण करून अधर्म बाहुलता वाढेल हे कलियुगाचं त्या ठिकाणी वर्णन केलं. म्हटलंय वेद, ब्राह्मण आणि यज्ञ पुरुषांची त्या ठिकाणी निंदा केली जाईल, आणि हे सगळे अवैदिक स्वेच्छाचार त्या ठिकाणी पसरवतील आणि अंध परंपरांवरती विश्वास ठेवून अत्यंत मत्त राहून घोर नरकामध्ये पडतील. अशा प्रकारचं त्या ठिकाणी भगवान ऋषभदेवांचं चरित्र. आणि याच्याच मध्ये पुढे आता सांगतायत की महाराज, अत्यंत पुण्यचरित्राला प्रदान करणारी या ऋषभदेवांचं हे जी कथा आहे, चरित्र आहे, हे अत्यंत स्मरणीय आहे, श्रवणीय आहे. याचं जो कोणी त्या ठिकाणी काय करेल, स्मरण करेल, त्या ठिकाणी चिंतन करेल, त्या व्यक्तीला अपार पुण्यराशी प्राप्त होईल. आणि संपूर्ण परमात्म्याची जी कृपा आहे आपल्यावर होईल. कशी कृपा बरं, त्याचं वर्णन केलं म्हणजे राजन पतिर गुरुरलम भवताम यदूनाम दैवम प्रियः कुलपती क्वच किंकरो वह अस्त्वेव मंग भगवान भजताम मुकुंदो मुक्तिम ददाति करहिचित स्मन भक्ती योगम. इतकं सुंदर या श्लोकामध्ये सांगितलंय. म्हणतात की बघा, भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते पांडवांचे कोण होते, तर म्हणतात की भगवान श्रीकृष्ण पांडवांचे रक्षक, पांडवांचे गुरु, इष्टदेव, सुहृद आणि कुलपती म्हणा, अशा प्रकारे अनेक त्या ठिकाणी सांगितलं. भगवान परमात्मा पांडवांचे होते. एवढंच नाही तर कधी कधी भगवान परमात्मा पांडवांचे आज्ञाकारी सेवक बनून काम करायचे, कधी कधी आज्ञाकारी सेवक बनायचे. बघा, एवढी भगवान परमात्मेचं औदारी आहे. आणि हेच बघा त्यात सांगितलंय की एवढंच नाही, भगवान परमात्म्याकडे एवढं मोठं सामर्थ्य आहे की ते मुक्ती सुद्धा प्रदान करू शकतात आणि ते आपल्या भक्तांना सहजपणे मुक्ती देऊ शकतात आणि देतात सुद्धा. सहज मुक्ती ते कोणालाही देतात. परंतु मुक्तीपेक्षाही मोठी भगवान परमात्म्याची भक्ती आहे, मुक्तीपेक्षाही मोठी भक्ती आहे. आणि ती भक्ती भगवान परमात्मा प्रत्येकाला देत नाही. बघा, ती आणखी जास्त मूल्यवान आहे. आपल्याला जर मोक्ष मिळत असेल तर तो मोक्ष थोडी कमी गोष्ट आहे असं सांगितलंय. त्यापेक्षाही श्रेष्ठ भक्ती आहे. जर आपण भगवान परमात्म्याची विशुद्ध भक्ती प्राप्त करणार असोल तर आपल्यावर समजाय भगवान परमात्म्याची मोठी कृपा झाली. आज त्याची भक्ती अंतःकरणात जागी होते तर त्याचीच साक्षात ही आपल्यावर असलेली कृपा आहे. अशा प्रकारे भगवान परमात्मा निरंतर कृपाळू, दयाळू असे निरंतर एकानंतर एक दिव्य सुंदर असे अवतार धारण करून येऊन आपल्या भक्तांवरती अनुग्रह करतात. आपल्या संत महापुरुषांना दर्शन देऊन कृतार्थ करतात. आणि असं अत्यंत स्मरणीय चरित्र बनवून जातात, जे येणाऱ्या लोकांच्या करता फार मोठी शक्तीचं स्रोत आहे.
भक्तीचं स्रोत आहे. अशा प्रकारे हे चरित्र या ठिकाणी पूर्ण झालं. बोले श्री भगवान ऋषभदेवजी महाराज की जय. यानंतर आता भगवान ऋषभदेवांचे मोठा मुलगा भरत राजा यांचं चरित्र उद्यापासून प्रारंभ होईल. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून वाणीला विश्राम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.